फ्रेंड्स, वेलकम टू सक्सेस पॉइंट अकॅडमी. माय सेल्फ सचिन रत्नपारकी. तर पहा, लास्ट लेक्चर पर्यंत आपण फोर्थ चॅप्टर पर्यंत फर्स्ट टू फोर्थ चॅप्टर कव्हर केलेले आतापर्यंत आपण. ठीक आहे. तर आपल्याला आता नेक्स्ट चॅप्टर चालू करायचा आहे, तो म्हणजे क्वाड्रिलॅटरल. ओके, तो आहे फिफ्थ चॅप्टर क्वाड्रिलॅटरल. आता पहा, क्वाड्रिलॅटरल म्हणजे नेमकं काय. ठीक आहे, तुम्ही बरेच वेळा नाव ऐकले असेल क्वाड्रिलॅटरल, एबीसीडी, क्वाड्रिलॅटरल, पीक्यूआरएस. ठीक आहे. तर क्वाड्रिलॅटरल म्हणजे एक्झॅक्टली काय होते. ठीक आहे. क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय, आता हे क्वाड्रिलॅटरल आहे. ठीक आहे. हे क्वाड्री म्हणजे काय, क्वाड्रँगल किंवा क्वाड्री म्हणजे काय ते फोर. ठीक आहे. फोर. लॅटरल म्हणजे काय ते साइड्स. ठीक आहे. क्वाड्रँगल, क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे. ज्या फिगरला फोर साइड्स अँड फोर अँगल्स आहेत त्याला काय म्हणतो आपण, क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे. अ फिगर विच बाउंडेड बाय फोर साइड अँड फोर अँगल. ठीक आहे. म्हणजे ज्याला फोर साइड्स आहेत आणि फोर अँगल आहे, कोणता पण असू दे. ठीक आहे. आता याला फोर साइड आहे, 1 2 3 4. ठीक आहे. 1 2 3 4. ठीक आहे. 1 2 3 आणि 4. ठीक आहे. फोर साइड्स आहे आणि फोर अँगल. अँगल म्हणजे हा एक अँगल आहे, हा एक अँगल आहे, हा आणि हा. चार साइड्स आहेत आणि चार अँगल आहेत या फिगरला. त्यामुळे याला काय म्हणतो आपण, दिस फिगर इंडिकेट्स द क्वाड्रिलॅटरल. त्यामुळे क्वाड्रिलॅटरल मराठीत काय म्हणतो आपण याला, चौकोन. चौकोन, चार कोन असणारी आकृती. ठीक आहे. तर पहा, आता हे झालं क्वाड्रिलॅटरलची डेफिनेशन. पण आता टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल पाहायचं आपल्याला. टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल. ठीक आहे. टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल काय काय असणार, तुम्ही बरेच वेळा ऐकले असेल. फिफ्थ क्लास पासून आता तुम्ही 9th क्लास मध्ये आलेले आहे. ठीक आहे. याच्यामध्ये बरेच तुम्हाला क्वाड्रिलॅटरलचे नाव माहित असेल. जसं फॉर एक्झाम्पल रोम्बस. स्टार्टिंग रोम्बस पासून करूया. ठीक आहे. नंतर रेक्टँगल. ठीक आहे. नंतर स्क्वेअर किंवा स्टार्टिंग आपण रेक्टँगल पासून करूया. तुमच्या ओळखीचा आहे रेक्टँगल. नंतर स्क्वेअर घेऊया. ठीक आहे. नंतर रोम्बस घेऊया. ठीक आहे. अजून कोणतं आहे, पॅरलोग्राम. ठीक आहे. अजून आहे ट्रॅपिझियम. नंतर आहे बस याच्यामध्ये अजून समजा ट्रॅपिझियम आहे. नंतर काही डिगेट. ठीक आहे. ही नाव तुम्ही पाहिली असेल, ऐकली असेल. ठीक आहे. याबद्दलचे आता ही जी चॅप्टर आहे क्वाड्रिलॅटरल, यामध्ये आपण काय स्टडी करणार आहे, हे जे टाइप्स ऑफ क्वाड्रिलॅटरल आहे यांच्या प्रॉपर्टीजची. यांची प्रॉपर्टी काय आहे. ठीक आहे. आणि त्यावरचे थेरम्स वगैरे आणि त्या थेरमचं मीनिंग वगैरे. ठीक आहे. हे आपल्या या चॅप्टर मध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर एक करून करणार आहे. ठीक आहे. त्याआधी आपल्याला माहित असणं गरजेचं आहे, प्रत्येकीच्या डेफिनेशन, ऍटलीस्ट डेफिनेशन माहित असणं गरजेचं आहे. ओके. तर पहा, रेक्टँगल कशाला म्हणायचं आहे, तर रेक्टँगल कशाला म्हणायचं आहे ती डेफिनेशन माहित पाहिजे. पहा, अ क्वाड्रिलॅटरल इन विच अपोजिट, हे रेक्टँगल आहे, in which all angles are of 90 degree and opposite sides are equal. कॉन्ग्रुएंट म्हणू शकतो आपण. ठीक आहे. रेक्टँगल कशाला म्हणायचं आहे, ऑल अँगल्स. पहिली कंडिशन काय आहे, ऑल अँगल्स जो आहे, ऑल अँगल्स काय पाहिजे, राईट अँगल पाहिजे, 90 डिग्रीचे पाहिजे. अँड अपोजिट साइड्स काय पाहिजे, कॉन्ग्रुएंट पाहिजे. म्हणजेच काय, अपोजिट साइड्स काय पाहिजे, कॉन्ग्रुएंट पाहिजे. म्हणजे फक्त एवढं चालणार नाही 90 डिग्री म्हणून, तर ते अपोजिट साइड पण कॉन्ग्रुएंट पाहिजे. ठीक आहे. किंवा तुम्ही 90 डिग्रीचे ऑल साइड घेतला तर ऑटोमॅटिकली तुम्हाला अपोजिट साइड्स कॉन्ग्रुएंट मिळतीलच. ठीक आहे. अपोजिट साइड कॉन्ग्रुएंट मिळतीलच. म्हणजे काय, अ क्वाड्रिलॅटरल इन विच ऑल अँगल्स ऑफ 90 डिग्री इज कॉल्ड रेक्टँगल. ठीक आहे. ज्या फिगर मध्ये, ज्या क्वाड्रिलॅटरल मध्ये प्रत्येक अँगल 90 डिग्रीचा असतो त्याला म्हणायचं आहे रेक्टँगल. त्याला म्हणायचं आहे
रेक्टेंगल. ठीक आहे, झालं रेक्टेंगल. ठीक आहे, यासाठी कंडिशन काय, अपोजिट, याची जी प्रॉपर्टी काय ना, अपोजिट ऑल एंगल्स ऑफ राईट अँगल आर राईट अँगल, म्हणजेच काय 90 डिग्री. ठीक आहे, राईट अँगल म्हणजे 90 डिग्री. ठीक आहे, आणि सेकंड काय आहे, एक ऑप्शनल आहे, अपोजिट sides are congruent. congruent म्हणजे इक्वल. ठीक आहे, जे 5 असेल तर ही पण 5 असणार, ही 10 असणार तर ही पण 10 असणार. ठीक आहे, अपोजिट साइड, समोर समोरची बाजू. ठीक आहे, हे झालं कशासाठी, रेक्टेंगल साठी. ठीक आहे, आता आपण बघूया स्क्वेअर साठी. स्क्वेअर साठी काय डेफिनेशन आहे, 2 नंबर घेऊ. स्क्वेअर, स्क्वेअर म्हणजे काय, a figure in which all angles of 90 degree and all sides are congruent. all sides congruent पाहिजे. ठीक आहे, यामध्ये काय all angles 90 degree पाहिजे होतं, right angles and opposite पाहिजे होतं. तिथे काय येणार, all angles all sides. ठीक आहे, all sides काय असणार, इक्वल. पहा स्क्वेअर मध्ये सगळ्या साइड जे आहेत इक्वल असले पाहिजे. पहा स्क्वेअर ए पी क्यू आर एस, तेव्हा 90 डिग्री आहे, हा 90, हा 90 आणि हा 90. आणि ऑल साइड्स कसे पाहिजे, इक्वल पाहिजे. ऑल साइड्स कसे पाहिजे, इक्वल. म्हणजे कंडिशन काय आहे, फर्स्ट ऑल एंगल्स आर राईट एंगल ठीक आहे, म्हणजे 90 डिग्री. ठीक आहे, and all sides are congruent. ठीक आहे, all sides are congruent. हे जनरल प्रॉपर्टीज आहेत, आपल्याला पुढे पण शिकायचे आहेत, अजून काही प्रॉपर्टी आहेत ते. ठीक आहे, थर्ड नंबर घेतला आपण रोम्बस. रोम्बस, रोम्बस म्हणजे काय, यामध्ये 90 डिग्री नसले तरी चालते, यामध्ये 90 डिग्री नसले तरी चालते. ठीक आहे, पण कंडिशन काय आहे, ऑल साइड इक्वल पाहिजे. ऑल साइड काय पाहिजे, इक्वल. एम एन ओ. ठीक आहे, कंडिशन काय आहे, ऑल साइड्स आर कॉमन. फक्त एक कंडिशन आहे याच्यामध्ये, ऑल साइड्स आर कॉन्ग्रुएंट. म्हणजे प्रत्येक साइड, सगळ्या साइड्स काय पाहिजे, एकरूप पाहिजे, कॉन्ग्रुएंट पाहिजे. म्हणजे हा 7 सेंटीमीटर असेल तर सगळ्या 7 सेंटीमीटर, एम एन 7 सेंटीमीटर असेल तर एन ओ पण 7 सेंटीमीटर पाहिजे, ओपी पण 7 सेंटीमीटर पाहिजे, एमपी पण 7 सेंटीमीटर पाहिजे. म्हणजे सगळ्या साइड्स कशा पाहिजे, कॉन्ग्रुएंट, इक्वल पाहिजे. त्या फिगरला आपण म्हणू शकतो, त्या क्वाड्रिलेटरला रोम्बस म्हणू शकतो. त्याला काय म्हणायचं, रोम्बस. नंतर फोर्थ घेतला आपण पॅरलोग्राम. हा पॅरलोग्राम जो आहे, याबद्दल आपण आता शिकायचं आपल्याला. फर्स्ट प्रॅक्टिस साठी हा पॅरलोग्राम आहे. पॅरलोग्राम म्हणजे काय, पाहा लक्षात. ठीक आहे, ए बी सी डी. पहा पॅरलोग्रामची प्रॉपर्टी आहे, अपोजिट साइड्स आर पॅरलल. अ क्वाड्रिलेटरल इन विच अपोजिट साइड्स आर, अ क्वाड्रिलेटरल, तेव्हा इथे साठी नॉट लावतो तुम्ही. अ क्वाड्रिलेटरल, प्रत्येकाला डेफिनेशन ते रोज चालते किंवा जनरल प्रॉपर्टीज लिहितो आपण. ठीक आहे, प्रॉपर्टीज ऑफ क्वाड्रिलेटरल. ठीक आहे, जनरल आहे, आपल्याला माहिती असतं. म्हणजे कंडिशन आहे, जर हे असेल तर काय असणार, आपल्याला ओळख करू पाहू शकतो आपण. रेक्टेंगलची ओळख काय आहे, तर ऑल साइड्स काय, ऑल अँगल्स काय पाहिजे, 90 डिग्री पाहिजे, आणि अपोजिट साइडला कॉन्ग्रुएंट पाहिजे, किंवा आपण त्याला रेक्टेंगल म्हणू शकतो. ठीक आहे, मग पाहिजे आता पॅरलोग्राम मध्ये काय आहे, अपोजिट साइड्स आर ए बी पॅरलल सी डी अँड ए डी पॅरलल बी सी.
ठीक आहे. यात पाहिजे काय अपोजिट साइड्स आर पॅरलल टू इच अदर. अपोजिट साइड्स काय पाहिजे एकमेकांना पॅरलल पाहिजे. काय पाहिजे पॅरलल असले तर तो पॅरलोग्राम होतो. ही कंडिशन आहे सिंपल याची. अपोजिट साइड्स जर पॅरलल असेल तर तो पॅरलोग्राम आहे. ठीक आहे. जनरल कंडिशन जनरल प्रॉपर्टीज दिले मी ते किंवा प्रॉपर्टीज दिले चालते. पहा पॅरलोग्राम ची कंडिशन काय आहे अपोजिट साइड्स आर पॅरलल म्हणजे AB पॅरलल टू CD अँड AD पॅरलल टू BC. ही सफिशियंट कंडिशन आहे. सफिशियंट. ठीक आहे. नंतर आहे फिफ्थ घेऊया आपण. फिफ्थ आहे ट्रॅपेझियम. ट्रॅपेझियम ट्रॅपेझियम म्हणजे मध्ये काय होते पाहा लक्षात. त्याला समलंब चौकोन म्हणतात. पण ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड्स आर पॅरलल. त्याच्यामध्ये काय कंडिशन ओनली वन पेअर ऑफ अपोजिट साइड पॅरलल. ठीक आहे. ओनली वन पेअर पाहिजे. एकच पेअर पाहिजे भाई. जसे PQ पॅरलल टू SR. ठीक आहे. PQ पॅरलल टू S पाहिजे बट SP नॉट पॅरलल टू याला पॅरलल नाही पाहिजे. ठीक आहे. त्याला म्हणायचं पॅरलोग्राम. ठीक आहे. only one pair of opposite sides is parallel, then we can call that the quadrilateral is a trapezium. Is called as a trapezium. नोट करून घ्या हे. आपण आता काय करूया पुढचा प्रॅक्टिस घेऊया आपण. ठीक आहे. नोट करून घ्या हे. नेक्स्ट वन आता आपण बेसिक जे कन्सेप्ट होते ते शिकून घेतलेले आहे. म्हणजे क्वाड्रिलेटरल कसा असते त्या डेफिनेशन शिकून घेतलेले आहे आपण. आता आपल्याला वन बाय वन घ्यायचं आहे. ठीक आहे. त्यामध्ये आता आपल्याला फर्स्ट प्रॅक्टिस सेट साठी काय लागते ते घ्यायचं आपल्याला लक्षात द्या. आता पाहायचं आपल्याला पॅरलोग्राम. काय पाहायचं आहे पॅरलोग्राम. त्याच्या प्रॉपर्टीज जे आहेत ते पाहायचे आपल्याला आणि त्यावर आधारित क्वेश्चन पण घ्यायचे आपल्याला. ओके. तर पहा पॅरलोग्राम प्रॉपर्टीज. ओके. तर प्रॉपर्टीज मी काय म्हणतो डेफिनेशन पॅरलोग्रामची काय opposite sides of parallelogram are parallel. A quadrilateral in which opposite side are parallel is called parallelogram. म्हणजे ज्या चौकोनाच्या ऑपोजिट साइड्स काय असतात पॅरलल असतात. ठीक आहे. हे पॅरलल असेल ना तर हे A B C D असेल तर AB पॅरलल टू AB पॅरलल टू CD and AD पॅरलल टू BC जर असेल तर हा पॅरलोग्राम आहे. तर हा पॅरलोग्राम आहे. ही झाली बेसिक डेफिनेशन. पण आता ज्या प्रॉपर्टीज काय आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. ओके. तर पहा फर्स्ट प्रॉपर्टी आहे ऍडजसेंट अँगल ऑफ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. तर ऍडजसेंट अँगल कशाला म्हणायचं. ठीक आहे. ऍडजसेंट अँगल कशाला म्हणायचं आपल्याला लक्षात द्या. जर हा पॅरलोग्राम आहे सपोज इथे लिहिलं मी पहा A B C D. ठीक है. AB parallel CD and AD parallel BC म्हणजे हा पॅरलोग्राम झाला. ठीक आहे. हा काय झाला पॅरलोग्राम. ओके. तर पहा फर्स्ट प्रॉपर्टी आहे अपोजिट ऍडजेसंट. अपोजिट नाही ऍडजेसंट. ऍडजेसंट म्हणजे पहा लक्षात द्या जसं हा A आहे आणि हा B आहे. A आणि B काय झाले ऍडजेसंट. ठीक आहे. हा झाले ऍडजेसंट. A आणि B म्हणायचे याला ऍडजेसंट. मग ऍडजेसंट अँगल ऑफ पॅरलोग्राम आर सप्लिमेंटरी. याचं मीनिंग काय होते पहा लक्षात द्या. सप्लिमेंटरी म्हणजे काय two angles, the sum of two angles, any two angles is 180. Sum of angles is 180. Then we can call the angles are supplementary of each other. जर दोन किंवा दोनपेक्षा अधिक ठीक आहे यांची ऍडिशन जर 180 असेल तर सप्लिमेंटरी आहे आपण असे म्हणतो. ठीक आहे. इफ टू अँगल्स
are sum of two angles is 180, then we can say that the two angles are supplementary. मग त्यांची बेरीज जर केली आपण तर 180 असेल तर ते काय झाले सप्लिमेंटरी. म्हणजेच काय पाहिजे बघा अँगल ए प्लस अँगल बी इक्वल टू 180. ठीक आहे. हे जसं 180 आहे तसंच आपण पाहता बी प्लस सी जर केलं तरी 180 यायला पाहिजे. अँगल बी प्लस सी इक्वल टू 180. बी आणि सी हे अँगल काय झाले ऍडजसंट. पहा अँगल ए आणि बी ऍडजसंट, अँगल बी आणि सी ऍडजसंट, अँगल सी आणि डी ऍडजसंट. अँगल सी प्लस अँगल डी इक्वल टू 180. तसंच ए आणि डी अँगल ए प्लस अँगल डी केलं तरी 180. लक्षात घ्या. आपण हे असे स्टेटमेंट करू शकतो याच्यावर. ठीक आहे. पहिल्या प्रॉपर्टीवर पहा. फर्स्ट प्रॉपर्टी काय आहे ऍडजसंट angles of parallelogram are supplementary. ठीक है. adjacent angle of parallelogram are supplementary. ठीक है. समजलं सप्लिमेंटरी म्हणजे काय त्यांची ऍडिशन किती आली पाहिजे 180 आली पाहिजे. आज मी तुम्हाला प्रॉपर्टी सगळ्या समजावून सांगणार आहे. पुढच्या लेक्चरला आपण प्रॉब्लेम घेऊया. ओके. तर पहा सेकंड प्रॉपर्टी आहे. पहा सेकंड प्रॉपर्टी आहे opposite sides of parallelogram are congruent. opposite sides of parallelogram are congruent. ठीक आहे. कॉन्ग्रुएंट म्हणजे इक्वल. ठीक आहे. कॉन्ग्रुएंट म्हणजे काय इक्वल. मग काय आहे त्यामध्ये आपण लावलं होतं ए बी कॉन्ग्रुएंट अपोजिट कोणते येणार सी डी. ठीक आहे. सेगमेंट म्हणून आपण याला सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट सी डी. ठीक आहे. ही ए बी आणि सी डी कशी असणार इक्वल असणार. म्हणजेच काय हे पण काय येणार ए डी आणि बी सी पण एकरूप येणार. सेगमेंट ए बी कॉन्ग्रुएंट सेगमेंट BC. ठीक आहे. समजलं. याचे काय अपोजिट साइड्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट म्हणजे काय असणार कॉन्ग्रुएंट. हे अपोजिट साइड म्हणजे समोरच्या साइड घ्यायच्या. थर्ड नंबर बघा आहे. थर्ड नंबर आहे अपोजिट एंगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. अपोजिट एंगल्स ऑफ पॅरलोग्राम आर कॉन्ग्रुएंट. ठीक आहे. अपोजिट अँगल पण काय असणार कॉन्ग्रुएंट. म्हणजे पहा कोणते झाले अपोजिट अँगल सांगा बरं. ए आणि बी अपोजिट अँगल आहे का. ए आणि बी अपोजिट आहे का नाही असणार. काय असणार नाही. हे काय असणार ए च्या अपोजिट काय असणार सी आणि बी च्या अपोजिट डी. ठीक आहे. ए च्या अपोजिट सी आणि बी च्या अपोजिट डी त्याला म्हणायचं अपोजिट अँगल. हे अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल सी. ठीक आहे. अँगल ए कॉन्ग्रुएंट अँगल सी असणार अँड अँगल बी कॉन्ग्रुएंट अँगल डी. कॉन्ग्रुएंट अँगल डी. ठीक आहे. बी च्या अपोजिट काय असणार डी असणार. बी च्या अपोजिट सी नसणार कधीच. पहा लक्षात घ्या. हे जे एबीसीडी क्वाड्रिलेटरल आहे क्वाड्रिलेटरल ए बी सी डी इज पॅरलोग्राम. ठीक आहे. एबीसीडी इज पॅरलोग्राम. बघा सरळ सांगतो मला. पहा ए आणि बी हे ऍडजसंट असणार. ए च्या नंतर बी येते म्हणजे काय ऍडजसंट आणि ए चा एक सोडून घेतला आपण तर हे झाला अपोजिट. हे झाला अपोजिट. एक सोडून घेतला आपण तर अपोजिट. हे बघा ए सी आणि बी डी हे अपोजिट झाले. आणि ऍडजसंट म्हणजे काय या सोबतचे. ठीक आहे. हे सोबतचे घेतले ते काय आले ऍडजसंट. अपोजिटचे दोनच पेअर असतात ऍडजसंटच्या 4 पेअर असतात. अपोजिटच्या 2 पेअर ऍडजसंटच्या 4 पेअर. ओके. नंतर आहे डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम बायसेक्ट इच अदर. पहा ही एक महत्त्वाची प्रॉपर्टी आहे. मला लक्षात द्या. फोर्थ वाली मी लिहून घेतो त्यानंतर मला हे लिहायचं. ठीक आहे. फोर्थ नंबरचा पहा डायगोनल्स ऑफ पॅरलोग्राम
बायसेक्ट ईच अदर. लक्ष द्या, याचे डायगोनल जे असणार ते काय करणार, बायसेक्ट करणार. ते काय करणार, बायसेक्ट करणार. बायसेक्ट म्हणजे काय, इक्वल दोन भाग करायचे. इक्वल दोन भाग. समजा हा एक रॉड आहे, त्याला बायसेक्ट करायचं म्हणजे इक्वली डिवाइड करायचं. इक्वली डिवाइड करायचं. बघा सपोज ही लाईन आहे, बायसेक्ट करा म्हणजे काय, इथे एक लाईन ओढायची आहे, ही साइड इक्वल असली पाहिजे, त्याला म्हणायचं बायसेक्ट. ठीक आहे. आता काय याचा अर्थ, याचा अर्थ काय होतो लक्षात घ्या, डायगोनल्स ऑफ पॅरालोग्राम बायसेक्ट इच अदर म्हणजे काय लक्षात घ्या. हा पॅरालोग्राम आहे, ठीक आहे, ए बी सी डी जे डायगोनल्स आहेत ए सी अँड बी डी. हे बायसेक्ट करता म्हणजे काय, समजा बायसेक्ट करतात ओ मध्ये, तर ओ ए आणि ओ सी इक्वल असणार, ओ बी आणि ओ डी हे पण इक्वल असणार. ठीक आहे, हे इक्वल असणार. लक्षात घ्या, म्हणजे समजा हे 8 असेल तर हे 4 असेल, हे 4 असेल. ठीक आहे, हे 10 असेल बी तर हे 5 असेल, हे 5 असेल. ठीक आहे, इक्वली डिवाइड करणार. निस्पा लेट डायगोनल्स कोणते आहेत, डायगोनल्स ए सी अँड बी डी intersect at point O. कोणत्या पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात, O मध्ये. therefore we can say that AO congruent OC. ठीक आहे, AO आणि OC सेम असणार. ठीक आहे, and OB congruent OD हे पण काय असणार, सेम असणार, इक्वल असणार. ठीक आहे, त्याला म्हणायचं बायसेक्टर इच अदर. किंवा और आपण असं म्हणू शकतो, और OA इज हाफ ऑफ AC. ठीक आहे, OA हे बघा, AO इक्वल टू, हे बघा AO आणि OC कसे असणार, सेम, इक्वल टू हाफ ऑफ AC. हाफ ऑफ AC म्हणजे AC च्या अर्धा असणार हे दोन्ही पण. ठीक आहे, हे 8 आहे, हे 4, हे पण 4. ठीक आहे, अँड हे पण तसंच किती दिलं, OD OB इक्वल टू OD इक्वल टू हाफ ऑफ कोणतं, BD, हाफ ऑफ BD. ठीक आहे, समजलं. ही जर प्रॉपर्टी तुम्हाला समजली असेल तरच प्रॅक्टिस सेट समजेल, तर प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह करता येईल. जोपर्यंत तुम्हाला प्रॉपर्टी समजणार नाहीये तोपर्यंत प्रॅक्टिस सेट आपल्याला घेता येणार नाही. ठीक आहे, किंवा तुम्हाला सॉल्व्ह करता येणार नाही. ठीक आहे, आणि जर प्रॉपर्टी समजली तुम्हाला तर सहज तुम्ही सॉल्व्ह करू शकता प्रॅक्टिस सेट. ओके, तर पहा, नोट करून घ्या आणि आता आणि हे लर्न करून घ्या. ठीक आहे, नोट करा, समजून घ्या. ठीक आहे, आणि नोट करून घ्या. आणि तुमचा आजचा होमवर्क हाच असेल, तुम्हाला नोट करायचा नोटबुक मध्ये, तुम्हाला व्हॉट्सअपला पाठवायचं आहे. ओके फ्रेंड्स, आजच्यासाठी एवढंच घेऊया. नेक्स्ट लेक्चरला आपण प्रॅक्टिस सेट 5.1 चालू करूया. ओके फ्रेंड्स, थँक्यू.